रुपाली चाकणकरांच्या हातून एनसीपीचं महिला प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची शक्यता। देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत खलबतं। चाकणकरांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चा। रुपाली चाकणकरांचा आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षानं स्वीकारलाय। मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार। तटकरेंची माहिती, तर खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी करून कठोर कारवाई करू, कुणालाही पाठीशी घालणार नाही, तटकरेंचा इशारा। महिलांवरील अत्याचार प्रकरणात भोंदू अशोक खरातची 7 तास एसआयटी चौकशी। खरातचा जबाब नोंदवून घेतला। ऑफिस बॉय नीरज जाधव आणि खरातच्या समोरासमोर चौकशी दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी। महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा, भोंदूबाबांसह त्यांच्या भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। शिक्षण खात्यातही भोंदूबाबा अशोक खरातचा हस्तक्षेप। शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राज्यातील 9 मंत्र्यांवरती भोंदूबाबाचा प्रभाव असल्याचा दावा। संजय राऊतांनी केलेले आरोप बिनबुडाचे। अशोक खरात कधीही माझ्या कार्यालयात आलेला नाही, केवळ ईशानेश्वर मंदिराच्या कामानिमित्तानं खरातसोबत भेट। व्हायरल फोटोबाबत मंत्री दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांचा निकटवर्तीय एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। एसआयटीकडनं दीपक लोंढेंची कसून चौकशी। दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय। एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग खरातनंच दाखवला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांचा खळबळजनक दावा। खरातच्या सेवेत असलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी। मराठवाड्यावर अवकाळीचं अस्मानी संकट। 11,572 हेक्टरवरील पिकत जमीन दोस्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 8,544 हेक्टरवरती नुकसान। प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात।